हे मंदिर 2001 मध्ये झालेलं आहे आणि अंडरग्राऊंड आहे. 15 फूट खोल जमिनीत आहे. वडिलांनी बांधलेलं आहे. भाऊ जनार्दन नाईक यांनी बांधलं. दाखवलं तिथे मोठं. नमस्कार मित्रांनो, मी जयेश गौरव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 11 जानेवारी आणि माझा बड्डे आहे, वाढदिवस आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही जरा सुट्टी घेतली कामावरून आणि जातोय बाहेर विरार साईडला रोशनसोबत वगैरे गणेश मंदिरात असं जायचं ठरवलेलं आहे. बघूया कोण कोण, आता ऋषा पण येणार आहे. बघूया कुठे कुठे फिरतोय ते. तर कंटिन्यू करा व्हिडिओ, नक्की पहा. किती दिवसांनी व्हिडिओ टाकतोय आणि उद्यासुद्धा दहिसरला आपल्या मंडपेश्वरला जायचं आहे, तर त्याची नेक्स्ट व्हिडिओ येईल ती, तर ती पण बघा. आता तर पूर्ण कंटिन्यू करा. चला चले. इकडे बघता आमची इशू नटलेली आहे आणि ज्युनियर विशेष ज्युनियर गुलाब बघताय समोर. चला आम्ही दहिसर स्टेशनला पोहोचलो. आता विरारची ट्रेन बघायला लागले. 15 डब्बा विरार, 11:27ची 6 मिनिटांनी येणार आहे. AC ट्रेनमध्ये सुद्धा अशी गर्दी असते, सकाळची संध्याकाळची गर्दी असते. कचकचून भरून जातात, फुल भरून जातात पब्लिक. पण असं नालासोपाऱ्याच्या स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे, त्या बघा ब्रिजच्या खाली. आणि ऋषा इकडे आलेला आहे, काहीतरी बघतोय तो मोबाईलमध्ये. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काय घेतलं अरे ना काकास्कर चल फिरायला जा. चलो नाही गेले. काय बोलतंय काय होतं. इकडे बघा रोशन सुद्धा आलेला आहे आपली बुलेट घेऊन. चला आता डायरेक्ट जायचा. हिरवते नुसती इकडं तिकडं कॅमेरा. इगो एअरपोर्ट बघ. नालासोपाऱ्याच्या इथून आपण सरळ आता चाललोय. सरळ वेस्टला सरळ चाललोय, कलम साईडला. ब्रिज उतरल्यावर नालासोपाऱ्याचा. चालू गेला, गेट गेला. आता समोर बघताय वाघेश्वरी मंदिर मार्ग लिहिलेला आहे. त्या साईडला आपण हिडन गणपती मंदिर बघायला जाणार आहोत. हा बघा, कलमला जाण्याच्याच रस्त्याच्या बाजूलाच आहे, राईट साईडला हिडन गणपती मंदिर आहे. बघताय अशा 2 माणसं गेली पुढे गेली. मस्त असं वाटतं गावाला आले, श्रीवर्धन तालुक्यात आले. तालुक्याच्या रस्त्यावरती चालवतोय असं वाटतंय गाडी. बघा इकडे तलाव. वाघेश्वरी मंदिर बघताय, वाघेश्वरी मंदिर.
आता हिडनच गणपती मंदिर आहे, कारण लपलेलं आहे या साईडला बघताय. म्हणजे जाण्याचा रस्ता सुद्धा कुणाला समजणार नाही असा आहे. पावडी झालाय जरा या ओके. आपण इकडे आलो बघताय. रस्ता तुम्हाला बघितलात तर एकदम वेगवेगळे इकडे तिकडे जाणारी वळण होते, म्हणजे नागमोळी वळण होते आणि एकदम छोटा छोटा रस्ता होता. त्याच्यामुळे हा हाईट गणपती म्हणून मानला जातो. हिडन गणपती असं ओळखला जातो. इच्छापूर्ती गणेश मंदिर या साईडला बघताय मंदिराचा परिसर. आणि बाय निसती कॅमेरा वाढायला बघते. आतापासून शिकते, प्रॅक्टिस करते की ब्लॉग कसं बनवायचं. घ्यायचा, कसा पप्पा बोलताय, पप्पा सारखं बोलायचं. भगवान अरे हॉल परिसर बघताय गणपती मंदिर. इकडे चप्पल काढायचं स्टँड. हे बघताय वरतून मध्ये हिडन गणपती मंदिर. हा बघताय गणपती मंदिरचं सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे, ज्याची उत्पत्तीची कथा विलक्षण आणि प्रेरणादायी आहे. श्री भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध 2001 साली घेतला, जेव्हा ते बांधकामासाठी जागेचा खोदकाई करत होते. सुमारे 15 फूट खोलीवर त्यांना श्री गणेशाची एक शुभ मूर्ती सापडली. ती स्वयंसिद्ध मानली जाते, म्हणजे ती आपोआप पृथ्वीमधून प्रकट झाली आहे. या दिव्य शोधाने महत्त्व ओळखून श्री फुलारे यांनी त्यांना मान देण्याचा ठरवले आणि एक सुंदर भूमिगत मंदिर उभारले. स्वयंसिद्ध हा शब्द या मूर्तीच्या भूमीतून चमत्कारिकपणे प्रकट होण्याचे प्रतीक आहे. भू म्हणजे भूमी आणि स्वयंसिद्ध म्हणजे स्वतः प्रकट झालेली. इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर त्या भक्तांसाठी एक श्रद्धास्थान बनले आहे, जे श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवून इच्छितात. पुढील तुम्ही वाचू शकता स्वतःहून. चला आपण दत्त दर्शन घेऊया. बघताय
हा. त्या बाळूमाच्या मेंढ्या बोलतात त्याला. कुठे कुठे? त्या कंपाऊंडच्या मध्ये अच्छा. त्याच्यामध्ये बाळूमाच्या मेंढ्या आहेत जे आदमापूरून आणलेत कोल्हापूरवर. कोल्हापूरवर. हां, आणि त्याला म्हणतात ना की मेंढू माऊली पालन जे आहे ते बाळूमाने पूर्वी केल्यामुळे ते लाखोच्या प्रमाणात वाढलेले आहेत. हां. आणि त्यांचे ऑल ओव्हर महाराष्ट्रात जवळजवळ 18 बग्गे आहेत. बग्गे म्हणतात त्यांचे सगळे ते ज्याला आपण म्हणू की कंटिन्यूस ठेवतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात लाखोचे प्रतीत झाले जातात. बरं. आणि ते आपण इथे बाळूमाचं मंदिर पण केलेलं आहे वाघोली गावामध्ये, हां. शनी मंदिराला लागूनच आहे. तर त्याचे भक्त येतात अमावस्येच्या दिवशी त्याचं दर्शन घ्यायला. आणि हे मंदिर 2001 ला झालेलं आहे आणि अंडरग्राऊंड आहे. 15 फूट खोल जमिनीत आहे. वडिलांनी बांधलेलं आहे. हां. भाऊ जनार्दन नाईक यांनी मी बांधलं. दाखवलं तिथे माहिती होती. येत राहायचं हां. आणि इन्स्टाला फॉलो करा मेन. त्यांनी काय होईल, लोकांना माहिती पडेल. माहिती पडेल आहे. हॅलो, हा बघता इंस्टाग्रामचा बोले ना. स्कॅनर सुद्धा आहे आणि ID सुद्धा इथे अंडरग्राऊंड गणपती मंदिर. हो, बोलू ना. पूर्ण मॅप सुद्धा दिलेला आहे बघा इकडे. वाघोली बाजूबाजूला बघताय काय काय आहे. वाघोली तलाव आहे, वाघेश्वरी तलाव आहे, वाघेश्वरी टेम्पल सुद्धा आहे, शनी मंदिर वाघोली आहे. आराम से उतरोगे तो चलेगा, क्या तकलीफ नहीं, ठीक है. हिडन आत्तापर्यंत हिडन आहे कारण जास्त लोकांना माहिती नाही. पण आता आपल्या ब्लॉगद्वारे जेवढे लोक बघतील ते नालासोपाराला ज्यांना माहिती पडेल की ते सुद्धा मंदिर आहे जो भूमिगत आहे, आतमध्ये आहे, अंडरग्राऊंड टेम्पल आहे. आणि ह्याच्या बाजूला ते त्यांनी सांगितलं मिंडीचं ते प्रकार आहे इकडे बाजूलाच. इथे काय काय प्रोग्राम असतात ना हां. ते इथे आहे. आणि तिथे एक बोर्ड पण आहे जे संकष्टी, अंगारकी त्यावेळेला सगळे प्रोग्राम असतात. हां. आणि त्यावेळेला आपण झाडं, तेल, तूप सगळं वाटतो. ते तुम्हाला दाखवतो. तेल देखील तेल तुझ्या घरात माणसाला देतो ना ते. 17 जानेवारीला तर संकष्टी चतुर्थीचा कार्यक्रम आहे. आणि त्या दिवशी आम्ही तेल आणि तूप वाटणार आहोत. अच्छा. जे गणपती भक्त येणार आहेत हां. त्यांना आपण तेल देतो. शनिदेवावर वाहिलेलं असतं, त्याच्यामध्ये आयुर्वेद वनस्पती टाकून ते बनवतात. आणि हे तेल आहे ना गुडघे दुखी, सांधे दुखीला आपण देतो. अच्छा. ते लोकांनी पायाला आणि गुडघ्याला सगळ्यांना लावलं त्याला आराम पडतो. आणि तूप आहे, हे तुपाचं असं विशिष्ट आहे की हे गाईचं तूप आहे. हां. हे सगळं आयुर्वेदिक वनस्पती टाकून ते तयार केलेलं आहे. ते तळपाय लावल्याने संपूर्ण आपण म्हणतो ना आग सगळी बाहेर पडते. आणि हे आयुर्वेदिक आहे त्यामुळे लोकांना त्याचा उपयोग पडतो. हे सगळं फ्री आहे. मंदिरातर्फे शनी मंदिर ट्रस्ट आणि फुलारी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे फ्री आहे. फुलारी चैरिटेबल ट्रस्टतर्फे फ्री है. 17 तारीख को देने वाले, लेकिन अभी आपको जिनमें आने का था करके आपको दे रहा हूँ. लेके आएंगे ना, याला पण घे रे बाबा. तो फॉलो करतो ना त्याला येऊ दे. और इनको चैनल का नाम लो, सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो, शेयर करो. फॉलो करने को लगे सर मिलता है. क्या घे तेल लेके ठीक है ताई. अबू हे तेल आहे, हे डोळ्याच्या खाली कुठेही लावायचं, सांधेदुखीसाठी आहे. ठीक आहे, घरात कोणाला लागत असेल द्या, फर्स्ट क्लास आहे. आणि हे तूप घी तूप पण हे तूप आहे ना तळपायलाच लावायचं. तळपायला काशाच्या वाटीने घासलं ना ब्लॅक काळं होईपर्यंत लावायचं, सगळ्यात बेस्ट. ठीक आहे, तुला प्रसाद. गणपती बाप्पा मोरया. एकटा खायचा, कोणाला द्यायचं नाही. चला थँक्यू. काय नावाने सांगून ज्युनियर गुलाब. ज्युनियर गुलाब. तुमचं? माझं नाव जयवंत भाऊ नाईक आहे. जयवंत भाऊ नाईक. भाऊ जनार्दन नाईक आहे. हां, तुमच्या वडिलांनी. हां, जयवंत भाऊ नाईक हे त्यांच्या वडिलांनी ते स्थापना केली होती मंदिराची. आणि ते एकदम असे गोड त्यांचा स्वभाव आहे. मस्त वाटला मला, कारण कितीतरी मी अशा मंदिरात जातो त्याचा असा स्वभाव कुणाचा मला भेटला नाही आत्तापर्यंत तरी.
आणि फर्स्ट टाईम असा समोरून प्रतिसाद दिलेला आहे की बनवा, कुठेतरी व्हायरल करा, कारण गणपतीची महती कीर्ती कुणाला जास्त माहिती नाही. इच्छापूर्ती गणपती आहे. 17 जानेवारीला फ्री मध्ये 17 जानेवारीला इथे कार्यक्रम आहे संकष्टीनिमित्त. तर तो कार्यक्रम मोठा कार्यक्रम असणार आणि त्यावेळी तेल जे शंकर आपल्या शनिदेवाला वाहलेलं तेल हे गणपती मंदिरामध्ये आपल्याला फ्री मिळणार आहे आणि तूप घीसुद्धा भेटणार आहे. तर ते फ्रीमध्ये भेटणार आहे, कारण ज्यांनी माणसाचे हाडं सांधेदुखी वगैरे दुखतं ते त्याला आरामयुक्त म्हणून मालिश वगैरे करू शकतो आपण. तर असं आपल्याला इथे चांगलं म्हणजे कुठे काही गणपती काही मंदिरातच असं काय आपल्याला मिळतं आणि हे समोरून त्या ट्रस्टीद्वारे देण्यात येत आहे. आणि इकडे बघता ह्या चिकूच्या झाडाला मस्त आपला झोपाळ्यासाठी बनवलेला आहे, इथे बसायला सुद्धा बनवलेलं आहे आणि वातावरण एक नंबर आहे कडक. आणि त्यांचा स्वभाव सुद्धा मला स्वीट वाटला एकदम. बोलतात ना माणुसकीचा माणूस तसा माणूस आहे खरंच. तर सांगण्याचा उद्देश असा की किती जणांना माहितीच नाही गणपती, हिडन गणपती असल्यामुळं काही जणांना माहितीच नाही की ते गणपती बाप्पा आहेत आणि असं मंदिर आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की ते त्यांचा इंस्टा ID मी आपल्या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, तिथे तुम्ही दाखवून तिथे लोकेशनसुद्धा दाखवली आहे. वाघोली वगैरे जवळच आहे. आपला कलमला तर आपण जातच असतो, नालासोपाराला आहोत तर कलमला जातच असतो, तिथून आतमध्ये फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आपण सरळ येऊ शकतो आतमध्ये तुम्हाला यायचं असेल तर नक्की तुम्ही या इकडे आणि बघा. मंदिराची अवतीभोवतीसुद्धा चांगला परिसर आहे आणि मंदिराचं दर्शनसुद्धा घ्यायला सुद्धा येऊ शकता तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. आता जातोय आम्ही मठामध्ये. हा शनी मंदिर आहे, शंकराचं नाही, हा शनी मंदिर आहे. त्यांनाच विचारायला पाहिजे होता. तर कसं वाटलं आपलं गणपती मंदिर आणि सांगा. आणि तुम्हाला यायचं असेल तर बिंदास या इकडे. हा बघा इकडे वाघेश्वरीला आपला गणपती मंदिर आहे, हिडन गणपती मंदिर जो इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे, तो गणेश मंदिर इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. तर तुम्ही नक्की या आणि बघा. तर आता मी व्हिडिओ ही संपवतो कारण मोठी व्हिडिओ होईल आणि बड्डे जर सेलिब्रेट झाला तर त्याचीसुद्धा छोटासा ब्लॉग बनवेल. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, सी यू.